यंदा अतिपावसामुळं जवळपास खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेलेला आहे. आता आशा आहेत त्या रब्बी हंगामाकडून, आणि रब्बी हंगामाच्या संदर्भामध्ये हरभऱ्याची लागवड केली जात आहे, गहू पेरला जातोय. आणि हेच आता नेमकी रब्बी हंगामासाठीच्या या पिकांची लागवड करत असताना नेमकी काय काळजी घ्यायची हे जाणून घेऊयात. आपल्यासोबत विद्यापीठातील तज्ज्ञ आहेत डॉक्टर कैलास डाकोरे सर. खरीप हंगाम हातून गेलाय, आता रब्बी हंगामाची सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घेणं गरजेचं आहे, कारण जमिनीत मोठ्या प्रमाणावर ओलावा आहे, बुरशी सुद्धा आहे मध्ये. आपल्याला माहिती आहे की यावर्षी सप्टेंबर आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाला. मराठवाडा असेल किंवा इतर जिल्हे असतील महाराष्ट्रातले, आणि खरीप हंगाम संपलेला आहे. आता रब्बी हंगामाच्या दृष्टिकोनातून आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे की यावर्षी जो पाऊस झाला आहे, जमिनीमध्ये ओलावा भरपूर आहे, तुम्ही म्हणले ते बरोबर आहे. आणि तो ओलावा आपल्याला बुरशीजन्य रोगासाठी आमंत्रित करतो. तर शेतकरी बांधवांना एकच आव्हान राहील की बाबा कुठलंही पीक घेताल तुम्ही रब्बीमध्ये, तर त्याला तुमची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. कारण काय होईल की ओलावा आहे, भरपूर मॉइश्चर असल्यामुळं बुरशीजन्य रोग अटॅक करू शकतात. जे पण बियाणं खाली जमिनीत जाईल त्याला निश्चित त्याचा अटॅक होणार आहे. पुढील येणारे धोके आपल्याला कमी करण्यासाठी, पुढे आपल्याला प्रॉब्लेम न येण्यासाठी आपल्याला निश्चितपणाने आपल्याला पेरणीच्या अगोदर बीज प्रक्रिया ही निश्चितपणाने बुरशीजन्य याची करूनच आपण बीज हे करावी, पेरणी करावी. त्याच्याशिवाय कोणीही पेरणी करू नये. हे प्राथमिक आपल्या दृष्टी म्हणजे आपण म्हणतो की ड्यू केअर्स, तर त्यातलं पहिलं हे आपलं आहे. तर आपण हे तंतोतंत त्यावेळेस पाळायला हवं आहे. गव्हाच्या संदर्भामध्ये आता यावेळेला पेरा मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे, कारण पावसाचं जे पाण्याचं जे आहे, पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर. तर त्या शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे गहू उत्पादक? गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी अजून एक बाब म्हणजे जसं की भारतीय हवामान विभागाने यावर्षी सांगितलं की यावेळेस थंडीचा पिरियड थोडा राहणार आहे, चांगला राहणार आहे. तर थंडी राहणार आहे म्हटल्यानंतर ते गव्हासाठी पोषक वातावरण आहे. आणि जसं की आपण पाहतोय की आपले सर्व धरणं असतील किंवा आपले जे विहिरी असतील, या सर्व मागच्या 2 महिन्यामध्ये जो पाऊस झाला प्रचंड, त्याच्यामुळे आपल्याला वॉटर टेबल पण चांगला आहे. तर त्यावेळी गव्हाची लागवड करताना शेतकऱ्या विचार केला की बाबा गव्हाचा एरिया थोडा वाढेल काय वेळेस. तर निश्चितपणे असं वाटतंय, कारण गव्हाचा एरिया वाढू शकतो किंवा ऊसाचा एरिया वाढू शकतो. परंतु पाण्याची ॲश्युरन्स असल्यामुळं आपल्याला कॅनलच्या माध्यमातून म्हणा किंवा आपल्याला उपलब्ध जे आहे ट्यूबवेल्स त्याच्या माध्यमातून म्हणा, पाणी असल्यामुळं लोक गव्हाला पण आपण प्राधान्य देणार आहात. तर गव्हामध्ये पण हेच सांगतो बा, आपण जेव्हा बीज प्रक्रिया करूनच आपण पेरणी करावी गव्हाची पण. आणि थंडी चांगली असल्यामुळं तर टेम्परेचर खालच्या ह्याला आपला कसा आहे, मेन म्हणजे मराठवाड्यातला हा स्पॅन फार कमी आहे विंटरचा. तर त्यामुळे फक्त आपल्याला अवेलेबिलिटी ऑफ इरिगेशन फॅसिलिटी असले 2 पाळ्या 3 पाळ्या, तर निश्चित आपल्याला गव्हाचा पण एरिया थोडा वाढलेला दिसेल. असं काही म्हणजे आपण आताच सांगू शकत नाही. जसं आता प्रोग्रेस होईल या पुढच्या महिन्याभरात, फार्मरचा कल काय आहे त्याच्यानुसार आपल्याला कळेल ते. एकूणच बघायला गेलं तर रब्बी हंगामामध्ये पिकांची जेव्हा आपण लागवड करतो तेव्हा बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं म्हणलेलं आहे. कॅमेरा पर्सन व्यंकटेश, पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.